नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला लोकप्रशासनाचा विकास आणि विकासातील असलेले वेगवेगळे टप्पे या ठिकाणी बघावयाचे आहेत. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण प्रकरण पहिले हे पाहत असताना या प्रकरणामध्ये आपण लोकप्रशासनाची व्याप्ती, लोकप्रशासनाचा अर्थ आणि लोकप्रशासन हा विषय कशा पद्धतीने घडला आणि त्याची निर्मिती कशा पद्धतीने झाली या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या सर्व प्रकरणाची किंवा या सर्व गोष्टीची जरी आपण या ठिकाणी चर्चा केलेलो असलो तरी लोकप्रशासनातील काही प्रमुख टप्पे या ठिकाणी पाडलेले आहेत. त्या टप्प्यांचा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लोकप्रशासनाचे जनक वुड्रो विल्सन यांनी द स्टडी ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन्स लिखित इसवी सन 1887 प्रसिद्ध झालेल्या लेखापासून लोकप्रशासनाला अध्ययनाचे एक स्वतंत्र शास्त्र या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे आणि स्वतंत्र अशा प्रकारची शाखासुद्धा त्यांना मिळालेली आहे आणि स्वतंत्रपणे अध्ययन या ठिकाणी केले जाऊ शकते असे समजले जाते. 20व्या शतकात लोकप्रशासनाच्या अध्ययनाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या अध्ययनाकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले. अनेक राजकीय विचारवंतांनी व प्रशासन तज्ज्ञांनी या विषयावर ग्रंथ लिहून त्यांच्या अध्ययनाला चांगलीच अशा प्रकारची चालना दिली. त्यामुळे गेल्या सुमारे 1 दशकाच्या कालावधीत लोकप्रशासनाच्या अध्ययनात महत्त्वपूर्ण अशा प्रकारची भर पडल्याचे या ठिकाणी दिसून येते. अर्थात या तुलनेने या छोट्याशा वाटचालीतही त्याने विकासाचे काही महत्त्वाचे टप्पे या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि त्याचा अध्ययन आपल्याला करणं हे गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अध्ययनाचा पहिला टप्पा की जो आपण या ठिकाणी पाहत आहोत, तो पहिला टप्पा म्हणजे 1887 ते 1926 यापर्यंतचा आहे. हा पहिला टप्पा आपण या ठिकाणी पाहूयात. नंतर उद्याच्या पिरियडला दुसरा टप्पा पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोकप्रशासनाचा उदय हा कशा पद्धतीने झाला, त्याचा विकास कशा पद्धतीने झाला आणि त्याचा विकास आणि अध्ययन पद्धती ही कशा प्रकारची झाली याचाही या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं आहे. तेव्हा ॲग्लो अमेरिकन परंपरेतील लोकप्रशासनाच्या अध्ययनाची सुरुवात प्रामुख्यानं ही अमेरिकेत झाली आणि वरील विवेचनात आपण उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकेतील प्रिन्स्टन्स विद्यापीठात राज्यशास्त्राचा प्राध्यापक असलेल्या वुड्रो विल्सन याने 1887 लिहिलेल्या द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या लेखातून लोकप्रशासनाचा एक स्वतंत्र शास्त्र म्हणून त्याने विचार पुढे आणला. अर्थात सुरुवातीच्या काळात
त्याच्या अध्ययनाकडे विचारवंतांनी किंवा अभ्यासकांनी विशेष प्रकारे लक्ष हे दिलेलं नव्हतं. साहजिकच या काळात लोकप्रशासनावर दखल घेण्यासारखे किंवा लिखाण प्रसिद्ध करण्यासारखे या ठिकाणी काहीच नव्हते. तरी परंतु आपणास या ठिकाणी जे काही अध्ययन सांगितलेलं आहे त्या अध्ययनाचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं आहे. पुढे इसवी सन 1900 मध्ये फ्रॅंक जे गुडनाउ याचा राजकारण आणि प्रशासन पॉलिटिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन हा ग्रंथ हा प्रसिद्ध झाला. आपल्या या ग्रंथात त्याने असे प्रतिपादन केले की राजकारण आणि प्रशासन ही शासन संस्थेची दोन वेगवेगळी कार्ये होती आणि त्याच्यामध्ये राजकारणाचा संबंध धोरण ठरविण्याशी किंवा राज्याच्या इच्छा प्रकट करण्याशी असतो, तर प्रशासनाचा संबंध धोरणाची अंमलबजावणी करण्याशी असतो. तर ही दोन कार्य परस्पराहून अगदी वेगळ्या आणि भिन्न स्वरूपाची असलेले दिसून येतात. मित्रांनो, म्हणून लोकप्रशासन हे राज्यशास्त्राहून वेगळे शास्त्र आहे असंही या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणजे वुड्रो विल्सन याने राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या संबंधात जे मत मांडले होते त्याचा पाठपुरावा गुडनाउ या विचारवंतांनी खालच्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्या पद्धती कोणत्या आहेत त्याचा या ठिकाणी विचार करणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, 20व्या शतकात या खऱ्या अर्थाने लोकप्रशासन शास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात झाली आणि या काळात मात्र लोकप्रशासनाच्या अध्ययनाला अमेरिकेत बरेच प्रमाणात ही चालनाही मिळू लागली. या काळात अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी लोकप्रशासनाच्या अध्ययनाला सुरुवात केली. अनेक प्रशासक या विषयाच्या अध्ययनात रस घेऊ लागले आणि 1914 मध्ये अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशनने लोकप्रशासनाला राज्यशास्त्राची एक महत्त्वपूर्ण शाखा म्हणून मान्यता दिली. अशा रीतीने लोकप्रशासनाच्या अध्ययनाला महत्त्व हे प्राप्त होऊ लागले. पुढे या ठिकाणी दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण या गोष्टीचा विचार करत असताना 1926 मध्ये L.D. व्हाईट या विचारवंताने इंट्रोडक्शन ऑफ द स्टडी ऑफ द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा ग्रंथ हा प्रकाशित केला. हा ग्रंथ म्हणजे एका अर्थाने लोकप्रशासनावरील क्रमिक पुस्तकच होतं. आणि प्रशासन हे राजकारणाहून वेगळे असते आणि प्रशासनात कार्यक्षमता आणि काटकसर या गोष्टी महत्त्वाच्या असतात असेही त्यांनी सांगितले आहे. मित्रांनो, यातला दुसरा जो काही याची ओळख करून देण्याचा जो काही टप्पा आहे त्या टप्प्याचा सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे की लोकप्रशासनाची ही एक स्वतंत्र अशा प्रकारची शाखा आहे. आता या ठिकाणी लोकप्रशासनाच्या विकासात्मक या पहिल्या टप्प्याचे वैशिष्ट्य आपणास या ठिकाणी सांगता येईल की लोकप्रशासन हे अध्ययनाचे एक स्वतंत्र असे शास्त्र आहे आणि ते राजकारणापासून वेगळे कसे आहे हे दाखवून एक स्वतंत्र शास्त्र देण्यावर या कालखंडात विशेष भर हा देण्यात आलेला आहे.
राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यात फरक घडवून आणण्याचा आणि लोकप्रशासनाला त्याची स्वतंत्र ओळख प्राप्त करून देण्याचा प्रयत्नही अभ्यासकांनी या ठिकाणी चालविला होता. यामध्ये त्यांना बऱ्याच अंशी त्या ठिकाणी यशही आलेलं होतं. तर हा होता लोकप्रशासनातील पहिला टप्पा. आता याच ठिकाणी आपल्याला दुसरा एक टप्पा आणि त्याही टप्प्याचा या ठिकाणी आपल्याला विचार करावायचा आहे आणि तो टप्पा आहे 1927 ते 1937 पर्यंतचा. मग या कालखंडामध्ये कशा पद्धतीनं बदल घडत आलं आणि राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांच्यामध्ये कशा पद्धतीनं बदल होत गेला आणि लोकप्रशासन हे एक स्वतंत्र शाखा कशा पद्धतीने निर्माण केली याचं सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळं आपलं या ठिकाणी असं चांगल्या पद्धतीचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. आता दुसऱ्या टप्प्याचा जर विचार केला गेला की लोकप्रशासनाच्या तत्वांची प्रस्थापना. आता लोकप्रशासनाच्या तत्वांची प्रस्थापनाचा जर विचार केला गेला की लोकप्रशासनाच्या विकासातील दुसऱ्या टप्प्याचे प्रमुख वैशिष्ट्य असे सांगता येईल की या कालखंडात लोकप्रशासनाची काही तत्वे व सिद्धांत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. लोकप्रशासनावर अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ या काळात प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यामध्ये लोकप्रशासनाची काही तत्वे ही मांडण्यात आलेली आहेत. या कालखंडाच्या प्रारंभीच एक विचारवंत आहे. त्या विचारवंताचं नाव आहे F.W. विलोबी. यांनी प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा ग्रंथ त्या काळामध्ये प्रसिद्ध केला आणि या काळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, त्यानंतर हेनरी फेयाल असेल, मिस मेरी पार्कर फॉलेट असेल, लुथर गुलिक असेल, उर्विक असेल किंवा असे अनेक जे काही विचारवंत आहे या विचारवंतांनी आपले मत या ठिकाणी मांडलेले आहेत आणि वरील सर्वांनी लोकप्रशासनाचे काही सिद्धांत मांडण्याकडे आपले लक्ष हे घातले आहे. म्हणजे गुलिक व उर्विक यांनी पोस्ट गॉर्ब नावाचा एक जो काही सिद्धांत आहे, जो काही दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोनसुद्धा त्यांनी काय केलेला आहे, मांडलेला आहे. पोस्ट कॉर्ब म्हणजे काय? पोस्ट कॉर्ब हा सिद्धांत आपण व्याप्तीमध्ये पाहिलं बघा, POSTCORB, पोस्ट कॉर्ब हा सिद्धांत आपण काय केलेला आहे, त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं, त्यांनी आग्रह कशाचा धरला की मूल्यनिरपेक्षतेचा आग्रह त्यांनी धरला. मूल्यनिरपेक्षता याचा त्यांनी आग्रह धरला. ते असं म्हणतात की लोकप्रशासनाच्या दुसऱ्या टप्प्याचे आणखीन एक वैशिष्ट्य असे सांगता येईल की या कालखंडात काही विचारवंतांनी लोकप्रशासनात मूल्यनिरपेक्षतेचा आग्रह धरला. लोकप्रशासनाला व्यवस्थापनाची शास्त्र बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि लोकप्रशासनात कार्यक्षमता कशी आणता येईल ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची बनली. त्याचाच एक भाग म्हणून शास्त्रीय व्यवस्थापनावर त्यांनी भर दिला किंवा देण्यात आला. पुढे वेस्टर्न आणि इलेक्ट्रिकल कंपनीतील हावतॉर्न प्रयोगाद्वारे काही अभ्यासकांनी असे दाखवून दिले की कामाच्या ठिकाणचे सामाजिक आणि मानसिक घटक कामगारांच्या कार्यक्षमतेवर हे प्रभाव करीत असतात आणि हा प्रभाव अतिशय मोठ्या प्रमाणात असतो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. हावतॉर्न प्रयोगाच्या निष्कर्षामुळे शास्त्रीय व्यवस्थापनाला
शास्त्रीय व्यवस्थापनाचा विचार हा पाठीमागे पडला. मग शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत कोण मांडला होता? F.W. टेलर. परंतु एल्टन मेयो यांनी काय केलं? हावतॉर्न प्रयोग केलं आणि हावतॉर्न प्रयोगामध्ये त्याने असं निष्कर्ष काढला की बाबा त्या ठिकाणची जर परिस्थिती जर चांगली असेल, त्या ठिकाणचे असलेले अवजार जर चांगले असतील, त्या ठिकाणची असलेली प्रकाश व्यवस्था जर चांगली असेल, त्या ठिकाणची असलेली अद्ययावत यंत्रणा जर चांगल्या असतील, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्वरूपामध्ये जे प्रोडक्शन होणार आहे हे प्रोडक्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं असे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपण आजच्या या पिरियडमध्ये आपण केवळ आणि केवळ 2 टप्प्याचा या ठिकाणी विचार केलेला आहे आणि उर्वरित जे टप्पे आहेत ते आपण उद्याच्या पिरियडला आपण या ठिकाणी बघूयात. आणि त्याच्यानंतर ह्या टप्प्याच्या नंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जी काही परीक्षा होणार आहे ही ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आणि जे मी शिकविलेलं आहे यामध्ये बरेच ऑब्जेक्टिव्ह दडलेले आहेत. आपणही पुस्तकांचं वाचन करावं, एका ओळीचं वाचन करावं आणि त्यामध्ये सर्व ऑब्जेक्टिव्ह दडलेले आहेत. त्यामुळं तुमची ही परीक्षा आहे, हे असं अभ्यास करणंसुद्धा एक परीक्षा आहे. केवळ परीक्षा देणं म्हणजे परीक्षा देणं नाही, हे आमचीही परीक्षा आहे आणि तुमचीही परीक्षा आहे. कारण का ऑनलाईन पद्धतीनं शिकवणं ही सुद्धा एक परीक्षाच आहे. एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा करणं ही सुद्धा एक मोठी परीक्षाच आहे. तेव्हा कोणत्याही गोष्टीला आपण घाबरून न जाता जे प्राध्यापक आपल्याला जीव तोडून शिकवत आहेत त्यांचे ऑफलाईन असतील, मी तर ऑफलाईनसुद्धा या म्हणायला लागलो, परंतु ऑफलाईन येण्याची आपली तयारी मला दिसत नाही आहे. म्हणून मी यूट्यूबवरती हे सर्व मी टाकत आहे. जे मी शिकविलेलं आहे ते यूट्यूब आपण पाहत राहा कृपया करून. धन्यवाद.